जय श्री दादाजी। मेरे प्रिय भाई बहनों, मेरा यह आध्यात्मिक यूट्यूब चैनल है, लेकिन आज इस अन्नपूर्णा स्थित रसोई से चारुशीला वडगावकर आपको प्रणाम करती हूँ। देवी अन्नपूर्णे नमो नमः। मेरे यह 4 शब्द सुनने के बाद व्यंजन यानी पदार्थों के साहित्य और कृति यानी क्रिया के साथ वीडियोस शुरू हो जाएंगे। 2020-21 में कोरोना लॉकडाउन में मैंने मेरे परिवार के परिवारिश में जो तरह तरह का खाना, पदार्थ, रसना और व्यंजन बनाए, उसके लड़के ने छोटे छोटे वीडियो निकाले। क्योंकि पूरा भारत बंद था, उस समय सब लोग घर में थे, वर्क फ्रॉम होम भी बंद था। महीनों महीने तक ऐसा चल रहा था और 2 लॉकडाउन हो गए। लड़के ने उस पदार्थ को अपने ऐप पे, अपने मोबाइल के ऐप पे प्रस्तुत किया। कभी कभी बड़े बड़े शेफ ने भी उसकी तारीफ की है। न्यूयॉर्क के ग्रीन फ्रॉग रेस्टोरेंट के चीफ शेफ ने भी हेल्दी और टेस्टी फूड ऐसे लिख के मैसेज भेजा है। आज उनमें से कुछ वीडियोस यूट्यूब पे पेश किए जा रहे हैं। इसके कवर का जो मेरा फोटो है वह 2023 में एक संस्था के कार्यक्रम में निकाला गया है। भाषा कोई भी हो, खाना प्रसादी है। अभी आप वीडियोज सुनिए, देखिए। दादार्पणमस्तु, अन्नपूर्णार्पणमस्तु। हरा भरा कबाब। साहित्य: पालकाची स्वच्छ धुवून घेतलेली हिरवीगार पाने, धुवून घेतलेले मटार दाणे, कोथिंबीर, काजू, बटाटा उकडून चुरून घेतला, लसूण आले पेस्ट, गरम मसाला आणि तिखट मीठ व ब्रेडचा चुरा. पालक व मटार वाफवून मिक्सरमधून वाटून घ्यायचे. त्यात सर्व मिसळून ते बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्याच्या चुरा केलेल्या गोळ्यात मिसळायचे आणि छान मिसळून गोल पॅटीस हातावर करून ते बाजूला ठेवलेल्या ब्रेड चुऱ्यात किंवा रव्यात थापून, काजू लावायचा त्याला एक एक, आणि ब्रेड चुऱ्यात किंवा रव्यात थापून तेलात शॅलो फ्राय करायचं. म्हणजे थोडं थोडं तेल घालून तव्यांवर शेकून घ्यायचं. अतिशय सुंदर खुसखुशीत सुरेख कबाब तयार होतात. मटार पॅटीस. मटार दाणे गरम पाण्यात 5 मिनिटं उकळून निथळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. त्यात आले, जिरे, हिरवी मिरची वाटून घालून मीठ घातले चवीला. ते बाजूला ठेवलं. ब्रेडचा चुरा करून बाजूला ठेवला. बटाटे उकडून ते चुरून घेतले आणि त्याच्यात ब्रेडचा चुरा, आले लसूण पेस्ट घातली, मीठ घातलं आणि त्याचा गोळा करून बाजूला ठेवला. नंतर त्या बटाट्याची पुरी थापून हातावर पुरी करायची खोलगट अशी, आणि त्याच्यामध्ये हिरव्या मटारचा सारणाचा गोळा ठेवायचा आणि ते चारी बाजूनी त्याला बंद करायचं, मोदकासारखं. मोदक करतो आपण तसे, आणि पॅटीस तयार करून घ्यायचे हातावर थापून. नंतर 1 चमचा मैद्याचं पाणी करायचं. त्या मैद्याच्या पाण्यात ते पॅटीस बुडवायचं आणि ब्रेडचा चुरा जो बाजूला उरलेला ठेवलेला आहे त्याच्यात थापून सर्व बाजूने लावून तव्यांवर फ्राय पॅनमध्ये शॅलो फ्राय करायचं. सुंदर चविष्ट कुरकुरीत मटार पॅटीस तयार झाले. कोथिंबीर वडी. नागपूरची पुडाची कोथिंबीर वडी. हिवाळ्यात सुंदर हिरवागार ताजा कोथिंबीर खूप प्रमाणात उपलब्ध असतो, म्हणून ह्या वड्या हिवाळ्यात जास्त केल्या जातात. साहित्य. आता सारणाचे साहित्य आहे. स्वच्छ धुवून कोरडा करून चिरलेला कोथिंबीर 4 वाट्या, 1 वाटी भाजून कूट केलेले सुके खोबरे, 2 चमचे भाजलेल्या तिळाचे कूट, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा भाजून खसखस त्याची पूड, खसखस पूड, 2 लिंबाचा रस, बेदाणे, काजू, चवीला मीठ, तिखट,
आणि सर्व चांगले मिसळून घ्यायचे. लसूण आले आवडत असल्यास पेस्ट करून घालावे, मी घालत नाही. आता बाहेरच्या पारीचं वेस्टनाचे साहित्य: 2 वाट्या उत्तम गव्हाची कणिक व 2 वाट्या चणा डाळीचे पीठ, म्हणजे 2 वाट्या कणिक आणि 2 वाट्या चणा डाळीचे पीठ. त्यात ओवा, तिखट, मीठ व पाव वाटी गरम गरम कडक तेलाचं मोहन घालून पुऱ्यांसारखी मळून भिजवून घ्यायची कणिक आणि लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या आणि पुऱ्या करून ठेवायच्या. तिखट मिठामुळे पाणी सुटतं म्हणून ते जास्त वेळ असं मळून ठेवायचं नाही. पुऱ्या करून त्यात तयार केलेले सारण भरून त्याची विशिष्ट आकाराची चौकोनी घडी करायची, म्हणजे मध्यभागी सारण ठेवायचं, एका बाजूनी पलटायचं, त्याला पाणी लावायचं काठाला, दुसरा बाजू त्याच्यावर घालायची, नंतर वरचे आणि खालचे दुमडायचे आणि त्यालाही पाणी लावायचं आणि ते हे करायचं, पाण्याचं एक एक बोट लावायचं चारही बाजूनी आणि अशी घडी करायची पाण्याचे बोट लावून आणि सगळ्या बाजू एकमेकाला चिकटवायच्या आणि तळायच्या आणि छान लालसर रंगावर मागून पुढून दोन्ही तळायच्या. अप्रतिम चवीच्या पुडाच्या कोथिंबीर वड्या तयार होतात. सीझनल मटार करंजी. सारण: पाव किलो मटार वाफवून घेतले, मटारचे दाणे वाफवून घेतले, त्यात 1 वाटी ओले नारळ खोवून घातले. ओलं नारळच पाहिजे, याला सुकं खोबरं नको. ओलं नारळ खोवून घातलं 1 वाटी. तिखट, मीठ, चवीला साखर, लिंबू पिळलं. काजूच्या फाका करून घातल्या, म्हणजे एका काजूच्या 2 बिया केल्या, 2 भाग करून घालून मिसळून घेतलं. आता बाहेरचं आवरण: 2 वाट्या कणिक, 1 वाटी मैदा असे 3 वाट्याचे घालून मीठ व तेलाचे 2 मोठे चमचे मोहन घालून चांगलं कडकडीत मोहन घालून चांगले मळून घ्यायचे. पातळ छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून गुलाबी रंगावर करंज्या तळायच्या. अत्यंत चविष्ट लागतात. संक्रांत भोगी स्पेशल. आज भोगी आहे, त्याची तयारी केली आहे. आजचा बेत मसाला खिचडी, भोगीची स्पेशल भाजी चिरून तयार आहे, चिरायची आहे, धुवून ठेवलेली आहे. कढीची तयारी: गोड विरजलेले दही, कढीपत्ता, कोथिंबीर, वाटून घेतलेले आले, फोडणीसाठी लवंगा, मेथी दाणे, जिरे, मोहरी व हिंग. बाजरीची तीळ लावलेली भाकरी असा साग्र संगीत बेत आहे. भाकरी थापून तीळ लावलेली तयार आहे. भाकरी टम्म फुगली. भोगीची भाजी तयार झाली. कढी तयार झाली. भोगीच्या भाजीबरोबर सुंदर वांग्याचे भरीत, मेथीची परतून केलेली टोमॅटो घालून डाळीची पीठ लावलेली चविष्ट भाजी आहे. शिवाय पातीचा कांदा, घरी केलेली लसणाची चटणी, घरी केलेले कैरीचे लोणचे, सीझनल गाजर हलवा असा साग्र संगीत बेत केला आहे. गुळपोळी. गुळपोळीमध्ये 2 करायचे, एक गूळ तयार करायचं आहे आणि एक पोळीचं कणिक तयार करायची, म्हणजे बाहेरचं आवरण तयार करायचं आहे. आता गूळ तयार करायचा. ऑर्गॅनिक गूळ 2 वाट्या बारीक किसून किंवा चिरून घेणे. त्यात 1 चमचा खसखस भाजून घालणे. खसखस थंड असते, गूळ गरम असतो. 1 चमचा चणा डाळीचे पीठ 1 चमचा तेलात भाजून घ्यायचं. 1 चमचा तीळ भाजून केलेले कूट घ्यायचे. सर्व एकत्र मिसळून घ्यायचं. नंतर कणिक 3 वाट्या उत्तम गव्हाचे, म्हणजे हे वेगळं ठेवायचं सारण. आता कणिक भिजवायची आहे. 3 वाट्या उत्तम गव्हाचे पीठ घेऊन त्यात 2 चमचे मोठे गरम कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ मळून 10-15 मिनिटे ठेवायचे. नंतर पोळीच्या छोट्या पातळ 2 पाऱ्यांमध्ये, म्हणजे 2 पुऱ्या करायच्या छोट्या छोट्या, त्या पुऱ्यांमध्ये गूळ भरून पोळी लाटून तव्यावर आधी एक बाजू पूर्ण शेकून घ्यायची, नंतर परतून दुसरी बाजू शेकायची. सारखं सारखं परतायचं नाही, नाही तर गूळ बाहेर येईल, पोळी नीट होणार नाही.
सुंदर चविष्ट गुळपोळी तयार होते. तिळगुळ लाडू. आता तिळगुळ लाडवाचे 2 प्रकार आहेत. एक अख्खे तीळ भाजून आणि चिक्कीचा गूळ फक्त पातळ करून त्यात मिसळायचा आणि ते सगळ्या तिळाचे गोल लाडू करायचे. आणि दुसरा प्रकार असा आहे की बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे. ते हेल्दी असतात, चांगले तब्येतीला चांगले असतात. ते भाजून कूट करायचं आणि साधा गूळ चिरून बारीक करून मिसळून लाडू तयार करायचे. फार सुंदर लागतात. चवळीचे वडे. रात्री 1 वाटी चवळी भिजत घातली, त्याच्यामध्ये सकाळी ती निथळून घेतली, मिक्सरमधून वाटून घेतली आणि त्यामध्ये लसूण, आलं, जिरं सगळं वाटून घातलं, कोथिंबीर आणि मीठ, मिरची आणि त्याचे वडे थापून ते तळत आहे आणि सुंदर वडे, टेस्टी कुरकुरीत वडे लागतात. ड्रायफ्रूट्स लाडू. दाताचा त्रास असणाऱ्यांना, लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी लाडू आहेत. याच्यासाठी ड्रायफ्रूट्समध्ये नट्स, बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड हे चांगलं खरपूस 1 चमचा चांगल्या तुपात भाजून घेतले. घरचंच लोण्याचं तूप मी वापरते आणि चांगलं भाजून घेतले. हे लाडू अतिशय कमी तुपात आणि खायला अतिशय सुंदर लागणारे, चविष्ट होतात. त्यानंतर मनुका आणि डिंक 2 चमचे तुपात फुलवून घ्यायचा आहे चांगला. 2च चमचे डिंक आहे, तो जास्त नाही. तो पण फुलवून घेतला आहे कारण सगळे कुरकुरीत छान करता येईल. हे खजूर आणि बिया काढलेला खजूर आणि मनुका त्याच कढईत तूप न घालता मिश्रण कोरडं परतून घेतलेलं आहे. आणि मग सगळे एकत्र कूट करायचं आहे, पण तेव्हा मनुका आणि खजुराचं वेगळं कूट करायचं. शेवटी आधी हे कूट करून घ्यायचं सुकं. खोबरं भाजून 1 वाटी, गुलाबी 1 वाटी नट्स सगळे भाजलेले, 1 वाटी डिंक भाजलेला आणि खजूर आणि मनुका भाजून घेतलेल्या. ह्या सगळ्या एकत्र सगळं कूट करून ठेवायचं. त्यानंतर ते सगळं एकत्र करून मग आपल्याला कणकीत मिसळायचं आहे. चांगल्या उत्तम गव्हाची कणिक घेऊन 2 चमचे तुपात आपल्याला परतून घ्यायचे, चांगली खमंग. त्यानंतर ते कूट केलेलं सगळं त्या कणकीत मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोठी कढई घ्यायची आहे, स्टीलच्या तांब्याच्या बुडाची, स्टीलची. त्याच्यामध्ये 2 वाट्या ऑर्गॅनिक गूळ टाकायचा आहे. तो गरम करून फक्त पातळ करून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाही. आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मिसळायचं आहे. गव्हाची कणिक, ते सगळे ड्रायफ्रूट, सगळं आपण कूट केलेलं मनुका, खजूर सगळं मिसळून घ्यायचं आहे. आणि मग गरम असताना परातीत घ्यायचं आहे, कोमट करायचं आहे आणि त्याचे लाडू वळायचे आहेत. आणि मग आपले लाडू सुंदर, खुसखुशीत, टेस्टी आणि ड्रायफ्रूट्सचे शक्ती येणारे प्रोटीन्सयुक्त लाडू तयार होतील. उंधियो. साहित्य: पाव किलो वालाच्या शेंगा धुवून मोडून घेणे. सुरती वाल पापडीचे साधारण 1 वाटीभर दाणे काढणे. 2 केळी, एका रताळ्याचे सालीसकट तुकडे करणे. सुरणाचे तुकडे 1 वाटी. धुवून बारीक चिरून मेथीचे पीठ घालून, डाळीचे पीठ घालून गोल छोटे वडे तळून घेणे. नंतर फ्लॉवर बारीक करून फुले 1 वाटीभर. लिंबू, छोटे गोल बटाटे सालीसह, छोटी वांगी पाव किलो. आणि मसाला: धणे पावडर, तिखट, गूळ, मीठ, फोडणीचे साहित्य, तेल व जिरे मोहरी सर्व. साधारण डिस्तील इतपत मोठ्या फोडी करून शिजवून घेणे.
त्यात दालचिनी, जिरे, धणे, अर्धा चमचा गरम मसाला भाजून वाटून घालणे आणि फार सुंदर चविष्ट भाजी होते. ही उंधियो याला म्हणतात. पुरणपोळी. 2 वाट्या चण्याची डाळ धुवून कुकरमध्ये मऊ शिजवून घेतली. रोळीतून गाळून पाणी काढून टाकलं. त्याला कट म्हणतात. त्यात 2 वाट्या ऑर्गॅनिक गूळ घालून पुरण शिजवत आहे. 2 वाट्या साखर किंवा 1 वाटी साखर 1 वाटी गूळ घालू शकता तुम्ही. पुरण थोडे होते व मऊ होते म्हणून यंत्रातून न वाटता रोळीतून भांड्याने रगडून लगेच वाटले गेले. अगदी मुलायम सुंदर पेढ्यासारखं पुरण झालंय. आता कटाची आमटी. चिंच, गूळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी, मीठ व घालून चविष्ट कटाची आमटी होते. जो मगाशी कट काढलाय मी त्याची. पुरणपोळीसाठी मी मैदा वापरत नाही. 4 वाट्या मऊ उत्तम सिओर गव्हाच्या कणकीत किंचित मीठ व तेल घालून 20 मिनिटे मळून ठेवली होती व सुंदर पोळ्या केल्या, काठाला पातळ अशा. पालक पनीर. साहित्य: पालक, टोमॅटो, कांदा, लसूण, आले, खात्रीचे चांगल्या ठिकाणचे ताजे पनीर, क्रीम किंवा गोड दही आणि तिखट जास्त हवे असल्यास 2 हिरव्या मिरच्या. पालक स्वच्छ धुवून थोड्या उकळीच्या पाण्यात 2-3 मिनिटे टाकून गरम करून उकळून घेणे आणि चिमट्याने काढून गाळण्यात ठेवणे. खाली पाणी गळू द्यायचं. कांदा व टोमॅटो, मिरच्या धुवून लसूण आल्यासह, आवडत असल्यास लसूण आलं घ्या. कांदा, टोमॅटो, मिरच्या, लसूण, आलं सगळं चांगलं कढईत लाल परतून बाहेर काढून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. त्याच मिक्सरमध्ये पालक पण वाटून घ्यायचा. त्याच्यानंतर पाणी फेकायचं नाही पालकाचं, ते बाजूला ठेवायचं. नंतर पनीर कापून छोटे चौकोनी तुकडे करून चांगल्या तुपात लालसर परतून घ्यायचे. त्यानंतर त्याच कढईत थोडंसं 1 चमचा चांगलं तूप घालायचं. त्यावर कांदा, टोमॅटो वाटण परतून घ्यायचं. नंतर पालक परतून घ्यायचा. नंतर त्यात गरजेनुसार पालकाचे पाणी घालायचे आणि दाटसर पालक घालायचा, तो पण परतून घ्यायचा. आणि त्यानंतर पालकाचं पाणी घालायचं, थोडं थोडं घालायचं, जेवढं दाटसर पाहिजे तेवढं करायचं. सगळं संपादलं त्यात गेलं तर ठीक आहे, नाही तर त्याचं उरलेल्या पालकाचं आपण सूप करू शकतो. त्यानंतर एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर क्रीम टाकायचं, विलायची टाकायची, थोडी अर्धा चमचा मी कुटलेली विलायची टाकते आणि पनीर टाकायचं आणि सगळं मिक्स करून एक उकळी आली की आपलं चविष्ट, चवदार, एकदम हिरवगार, चवदार आणि सुंदर सुगंधी पालक पनीर तयार झालं. मेथी मटर मलई. साहित्य: धुवून घेतलेली मेथी, पांढरे कांदे, काजू, मटार, कोथिंबीर, 2 मिरच्या आणि क्रीम किंवा हेल्दी म्हणून गोड दही. चांगले तूप गरम करून काजू परतून घ्यायचे. मी 2 फाकड्या करून ते परतून घेतले आहेत. नंतर त्यात बारीक चिरलेला पांढरा कांदा परतून घ्यायचा आहे आणि काजू, कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून बारीक करून वेगळं करून ठेवायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तूप घालून कढईत धुवून कोरडे केलेले मटार दाणे परतून घ्यायचे व त्यावर मेथी टाकून परतून घ्यायची. नंतर त्याच मटार आणि मेथी शिजलेल्या कढईत तयार केलेला मसाला
आपण जो वाटलेला आहे सगळा मसाला, तो सगळा मसाला टाकायचा आणि त्याच्यानंतर क्रीम टाकायचं. आणि हेल्थला चांगलं म्हणून मी गोड दही टाकते, ते म्हणजे क्रीम किंवा दही. चवीला मीठ टाकायचं. हे सगळं एकत्र मिसळायचं आणि आपलं टेस्टी एक उकळी येऊ द्यायची हे सगळं मिसळून. आणि त्याच्यानंतर आपलं टेस्टी चवदार मेथी मटर मलाई तयार झाली. बटर नान. 2 वाट्या मैदा चाळून घेतला. पाव वाटी गोड दही घालून 10-15 मिनटं भिजवून ठेवलं. नंतर छोटा गोळा घेऊन पोलपाटभर लाटून गरम तव्यावर तो टाकला. त्यावर मी थोडे पांढरे तीळ, काळे तीळ किंवा कलौजी जे असेल ते पसरते, थोडंसं टाकते, कारण ती नान अतिशय खमंग लागते आणि कळतेसुद्धा की खमंग झाली आहे. एक बाजू भाजून झाली की तवा गॅसवर पालथा धरून दुसरी बाजू नानची शेकायची. सुंदर फुगून येते आणि त्याला बटर किंवा प्युअर घी लावायचं की मऊ मुलायम बटर नान तयार झाली. एगलेस केक म्हणजे अंडी विरहित केक. मी अंड्याचा पण केक करते, आयसिंग करून सर्व प्रकार करते, पण घरी आम्ही अंड्याचा केक खात नाही, म्हणून मी एगलेस केक हा केलेला आहे. याचं साहित्य: 2 वाट्या मैदा, 2 वाट्या साखर, 1 वाटी लोणी, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स व 1 चमचा बेकिंग पावडर. आणि बेकिंग पावडर किंवा फ्रूट सॉल्ट घालते. व्हॅनिला इसेन्स नसेल तर 1 पिकलेले केळे कुस्करून स्मॅश करून घालावे. आधी साखर व लोणी फेसून घ्यायचं, नंतर त्यात मैदा घालून फेसायचं, नंतर त्यात इसेन्स किंवा केळे कुस्करून घालायचे. शेवटी बेकिंग पावडर काचेच्या बशीत 1 चमचा दुधात फेसून घ्यायची. 1 चमचा म्हणजे टीस्पून दूध घ्यायचं आणि त्याच्यात ती फेसायची आणि ती घालायची, म्हणजे रिझल्ट उत्तम मिळतो. केक पॅनला तुपाचा हात लावून त्यावर मैदा भुरकवून कालवलेले पीठ ओतायचं. बरोबर 30 मिनिटांनी सुंदर स्पॉन्जी मऊ केक तयार होतो.